गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सायन्स 1 आणि सायन्स 2 चे ऑल IMP रिझन वरती व्हिडिओ हा आपल्या सायन्स वाला दादाच्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे आणि या सर्व नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सायन्स वाला दादा ह्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. आज आपण करणार आहोत PYQ वरून पेपरचं अनालिसिस. 2026 महाराष्ट्र बोर्डला पेपर नक्की कसा तयार होऊ शकतो विथ प्रूफ मी तुम्हाला इथे सांगणार आहे पोरांनो. कुठल्याही प्रकारचं फक्त IMP असं वाऱ्यावर वात लावणार नाहीये. तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा, म्हणजे तुम्हाला विश्वास होईल की नक्की पेपरमध्ये किती रिपीटेड क्वेश्चन येतात. जर तुम्हाला फक्त पास व्हायचं असेल तर हे सेशन तुमच्यासाठी खास करून आहे, कारण की PYQ मधले पोरांनो 20 मार्क्स प्लस क्वेश्चन पडणार आहेत 2026 बोर्ड एक्झाम साठी. त्यामुळे जेवढे क्वेश्चन्स आहेत ना, हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि नीट करून गेलात तर पेपर 100% तुम्हाला हवा तसाच येणार आहे पोरांनो. तर आता सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आपल्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या सगळ्या अनालिसिसला. पहिला चॅप्टर आहे पोरांनो आपला ग्रॅव्हिटेशन. या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो 5 मार्क्स. आता 5 मार्कासाठी याच्यावर या अगोदर किती क्वेश्चन विचारले गेले आहे? पास्ट बोर्ड क्वेश्चन मार्च 2019 ते जुलै 2024 पर्यंत या रिसेंट वर्षामध्ये जेवढे क्वेश्चन्स विचारले आहेत त्याचे अनालिसिस करूया. बघा, तुम्हाला जुलै 2024 मध्ये पोरांनो डेफिनेशन विचारली होती एस्केप व्हेलोसिटी आणि फ्री फॉल, 2 मार्क्स साठी विचारली गेलेली आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन विच फॅक्टर व्हॅल्यू ऑफ जी एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जी डिपेंड्स. आता जीच्या मूल्याचा क्वेश्चन हा आपल्या सायन्स 1 च्या IMP रिझन्स मध्ये मी एक्सप्लेन केला आहे विथ आन्सर. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, 3 मार्क्स साठी विचारलेला आहे. व्हॉट इज अ फ्री फॉल, व्हॉट इज इट पॉसिबल, 2 मार्क्स साठी IMP क्वेश्चन आहेत पोरांनो. त्यामुळे हा एक क्वेश्चन मार्च 2024 मध्ये विचारला गेला आहे. आता बघा, अजून मार्च 2024 मध्ये पोरांनो ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन, एक डायग्राम दिली जाईल, त्याच्यावरतून क्वेश्चन विचारले. एव्हरी ऑब्जेक्ट, 2 ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात पोरांनो. इथे एक फॉर्म्युला मी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितला होता, जो मोस्ट IMP, फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा स्क्वेअर. फादर इज इक्वल टू ग्रॅव्हिटी मास 1 मास 2 डिवाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. हा विचारला गेलाय 2024 मध्ये. जुलै 2023 मध्ये ह्या चॅप्टर मध्ये एक न्यूमेरिकल विचारलं होतं. चॅप्टर नंबर 1 चे जेवढे पण फक्त टेक्स्च्युअल टेक्स्ट मध्ये आलेले जे न्यूमेरिकल्स आहेत पोरांनो आणि खालचे काही IMP रिझन्स आहेत तेवढे फक्त तुम्हाला करायचे आहेत. या चॅप्टर मधून फार जास्त वेगळं काही विचारण्याची शक्यता नाही पोरांनो. केपलरचे लॉ 3 मार्क्स साठी विचारलंय. मी परत एकदा तुम्हाला 15 मार्क्सच्या चॅप्टर क्वेश्चनचं वेटेज आहे पोरांनो. त्यामध्ये एक क्वेश्चन 3 मार्काला विचारला जातो. त्यामध्ये केपलरचे लॉ, एक लॉ 3 मार्क्स साठी विचारला गेला आहे. तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मार्च 2022 मध्ये डिफरन्स बिटवीन विचारलाय पोरांनो मास आणि वेटचा. आता याचे सगळे आन्सर पण जर का तुम्हाला हवे असतील तर पेपरच्या 1 दिवसा अगोदर फुल महारिव्हिजन होणार आहे आपल्याकडे. त्यामध्ये तुम्हाला विथ आन्सर पेपर कसा लिहायचा हे सांगितलं जाईल. पण आतापासूनच जर का तुम्हाला तयारी करायची असेल तर सर्व क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. अजून एक या चॅप्टर वरती पूर्ण एस्केप व्हेलोसिटी वरती न्यूमेरिकल विचारलेलं आहे मार्च 2022 ला. इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्स साठी विचारलेले. का तुम्हाला पोरांनो न्यूमेरिकल जमत नसतील तर त्याच्याशिवाय सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळू शकतात. यानंतर जुलै 2022 मध्ये परत एकदा पोरांनो व्हॅल्यू ऑफ जी किती इम्पॉर्टंट आहे बघितला. ऑलरेडी 2 वेळा विचारला गेलाय पोरांनो आतापर्यंत. परत एकदा एक न्यूमेरिकल विचारलेलं आहे, हे न्यूमेरिकल तुम्हाला करून जायचं आहे. यानंतर मार्च 2022 मध्ये पोरांनो तुम्हाला एक न्यूमेरिकल विचारलेलं गेले आहे. हे सुद्धा टेक्स्च्युअल पुस्तकामधलंच न्यूमेरिकल आहे, 2 मार्क्स साठी विचारलेलं गेले. केपलरचे लॉ 3 मार्क्स साठी ऑलरेडी परत एकदा अगोदर सांगितलं, आता परत आलेला आहे, म्हणजे रिपीटेड झालेला क्वेश्चन आहे पोरांनो हा सुद्धा. यानंतर जुलै 2021 मध्ये कुठली फिल इन द ब्लँक्स विचारली आहे ती तुम्हाला मेन्शन केली 1 मार्क्स साठी. परत एकदा केपलरच्या लॉची डायग्राम आली पोरांनो 1 मार्क्स साठी आणि अजून एक न्यूमेरिकल आलेलं आहे. मार्च 2021 मध्ये तर पेपर झालेलाच नव्हता. 2020 मध्ये कोणकोणते न्यूमेरिकल आलेले ते सगळे मेन्शन केले पोरांनो. आणि त्यानंतर मार्च 2020 मध्ये द वेट ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस थॉट इट मार्क्स इज अ कॉन्स्टंट. हे सायंटिफिक रिझन जे आहे पोरांनो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं ऑलरेडी आहे पोरांनो तुमच्या सायन्स 1 च्या मोस्ट IMP रिझन्स मध्ये. त्यामुळे हा क्वेश्चन IMP आहे.
परत एकदा जे काही तुमचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे केपलरचा लॉ 3 मार्क्स साठी एवढ्या पीडीएफ मध्येच पोरांनो 3 वेळा विचारला गेलाय. अनालिसिस करा पोरांनो किती इम्पॉर्टंट असेल हा प्रश्न. जुलै 2019 पोरांनो, ज्यावेळेस 2019 मध्ये एक्सप्लेन द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी सायन्स 1च्या मोस्ट एमपीक्यू रिझन मध्ये विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पोरांनो. तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि याच्यावरचं न्यूमेरिकल जेवढे क्वेश्चन रिपीटेड आहेत मी परत एकदा सांगतोय 20 to 25 मार्क्सचा 100% येणार पोरांनो. 25 प्लस पण जाऊ शकतो. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सायन्स 1च्या एक्झाम साठी सांगतोय मी फक्त. मोस्ट एमपीए पीवायक्यू खूप चांगल्या करून जा. ज्यांना पास व्हायचंय त्यांनी तर करूनच जायचंय पोरांनो. परत एकदा डायग्राम तुम्हाला सांगितली, डायग्राम बेस्ड क्वेश्चन आले, 2 न्यूमेरिकल मेन्शन करून दिलेले आहेत. हे न्यूमेरिकल तुम्हाला करायचे आहेत. चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, या चॅप्टरचं वेटेज आहे ऑलमोस्ट 6 मार्क्सचं. 6 मार्कासाठी या चॅप्टरचे कुठले कुठले एमपी क्वेश्चन्स आहेत चला तर आता आपण बघूया. जुलै 2024 मध्ये पोरांनो त्यामध्ये विचारलेला एक फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तुम्हाला विचारला आहे पोरांनो एक मॅच द पियर, आणि त्यानंतर याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, त्याचे काही सब क्वेश्चन्स आहेत. याची पूर्ण स्ट्रक्चरल पीडीएफ ही सायन्स वाला दादाच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. मस्त अभ्यास करायचा आहे पोरांनो तुम्हाला. 2024 मध्ये पोरांनो याच्यामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारले ते मेन्शन आहे. प्लस मी तुम्हाला परत एकदा जे मराठी मीडियमचा व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होतं की पॅरेग्राफ कंप्लीट करायला येतो पोरांनो. दादा पॅरेग्राफ हाच येईल का? कंपल्सरी नाही ना पोरांनो की हाच येणार आहे. पण पॅरेग्राफ जे आहे हे ज्यावेळेस कोविड चालू होता की नाही पोरांनो, त्यावेळेस यांनी क्वेश्चन बँक टाकली होती आपल्याला ती मोस्ट एमपी. त्याच्यामध्ये जेवढे पण पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन आहेत पोरांनो ते खूप चांगले करून जा. तेच इम्पॉर्टंट आहे, त्याच्या बाहेरचा पॅरेग्राफ येत नाही. आणि आला तर 3 मार्क्स मिळून देतो पोरांनो डायरेक्ट. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, फक्त फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आपल्याला. जुलै 2023 मध्ये जेवढे एमपी क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला इथे मेन्शन केले आहे. मार्च 2023 मध्ये जे सायंटिफिक रिझन विचारलं होतं, एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव अ सेम व्हॅलन्सी, मोस्ट एमपी क्वेश्चन आहे. जुलै 2022 मध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले आहेत ते पण याच्यातून करून जायचे तुम्हाला. मार्च 2022 मध्ये ह्या चॅप्टर मधून काय काय विचारलंय जर तुम्ही ऑब्झर्व केलं, प्रत्येक वर्षी इव्हन एखादा वर्ष मिस केला असेल तर मिस केला असेल, बट प्रत्येक वेळेस गिव्ह रिझन ह्या चॅप्टर मधून विचारलंच गे. मग गिव्ह रिझन तुम्ही ह्या चॅप्टरचे सगळे करून जायचे. जुलै 2021 मध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले आहेत ते परत एकदा, एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी ऑलरेडी विचारला होता पोरांनो, परत एकदा आलेला आहे. म्हणजे काय? रिपीटेड क्वेश्चन्स परत परत येत जातात. जुलै 2020 चा पेपर आहे. 20च्या पेपरमध्ये जेवढ्या एमपी क्वेश्चन्स आहे तेवढे बघून घ्यायचे, चांगला अभ्यास करायचा याचा पोरांनो तुम्हाला. मार्च 2020 सगळे क्वेश्चन्स आहेत. जुलै 2019 याचे सगळे क्वेश्चन्स आहेत पोरांनो. मॉडर्न पिरियॉडिक टेबल वरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन मोस्ट एमपी. दादा हे क्वेश्चन्स कुठे भेटतील? जर अपेक्षित असेल तर वेल अँड गुड, अपेक्षित मध्ये भेटतील. मास्टर की असेल तर मास्टर की मध्ये भेटतील. टार्गेटच्या नोट्स वापरत असाल त्यामध्ये भेटेल. नवनीतच्या नोट्स वापरत असाल तर त्यामध्ये पण भेटेल. कुठे ना कुठे पिरियॉडिक टेबल वरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन नीट चांगले करून जा. मार्च 2019 मध्ये काय काय विचारलंय ते डोबेरानरचे ट्रेड्स किंवा हे जे गोष्टी जर का तुम्हाला समजून घ्यायच्या असेल तर त्या मी चॅप्टर नंबर 2 चा वन शॉट रिव्हिजनचा जो व्हिडिओ बनवलाय ना त्यात मी ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन ऑलरेडी रिपीट केलेत आणि खूप छान आणि सिंपल भाषेत एक्सप्लेन केले. सो टेन्शन घ्यायची गरज नाहीये. चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन, या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो 2026 मध्ये हे 6 मार्क्सचं वेटेज आहे. त्यामुळे हा चॅप्टर स्किप अजिबात करायचा नाही. या चॅप्टर मध्ये रिपीटेड क्वेश्चन पडणार, 100% पडणार आहे. आता 2024 मध्ये कुठले कुठले एमपी क्वेश्चन्स आहेत, रिएक्शन्स आहेत त्या तुम्हाला मी दिलेल्या आहेत पोरांनो. पुढे परत एकदा जी रिएक्शन आहे ती दिली. गिव्ह सायंटिफिक रिझन, लाईमस्टोनचं जे एक्झाम्पल हे आपण ऑलरेडी आपल्या आयएमपीक्यू रिझन मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता समजत असेल दादाने आपल्याला जी आयएमपी टिक करून दिलेली आहे ती डायरेक्ट दिली का पोरांनो? अजिबात नाही. प्रिव्हियस इयरला जे आयएमपी होते ते आणि ह्या बोर्डवाल्यांनी जे क्वेश्चन मिस केलेले आतापर्यंत, म्हणजे सरप्राईज बॉम्ब फोडू शकतात बोर्डवाले तुमच्यासाठी, ते पण माझ्या पोरांना मी प्रोव्हाइड केले. त्यामुळे टेन्शन नाही. वेन दादा इज हिअर देन वाय टू फिअर. जुलै 2023 मध्ये पोरांनो कुठल्या कुठल्या तुम्हाला
जे एमसीक्यू विचारले ते मेन्शन केले. रेन्सिडिटी इज ऑक्सिडेशन प्रोसेस, ट्रू ऑर फॉल्स हा प्रश्न विचारला. डायग्राम बेस्ड क्वेश्चन मराठी मीडियमची ज्यावेळेस मी आयएमपी सांगितली होती मी त्याच मध्ये बोललो होतो पोरांनो, याच्यावरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन येणार का ऑलरेडी विचारले गेलाय. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सायन्स 1 साठी तरी मोस्ट आयएमपी. मी सायन्स 2 बद्दल बोलत नाहीये, सायन्स 1 चीच गोष्ट करतोय. आता 3 मार्क्स साठी हा प्रश्न विचारला. मार्च 2023 मध्ये जे काही को रिलेशन विचारले आहेत ते इम्पॉर्टंट आहे पोरांनो. फिजिकल चेंज कोणते, केमिकल चेंज कोणते. आता बघा, ज्यावेळेस मी सायन्स 1 चा चॅप्टर नंबर 3 ची रिव्हिजन घेत होतो त्यावेळेस मी हा पॉइंट मिस केलाय त्या रिव्हिजन मध्ये, कारण हा क्वेश्चन एकदाच विचारला गेलाय पोरांनो आतापर्यंत. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला तो प्रोव्हाइड केलाय, त्यामुळे तिथून तुम्ही हा क्वेश्चन चांगला करायचा आहे. जुलै 2022 मराठी मीडियमच्या पोरांना मी सांगितलं होतं कुठले कुठले आयएमपी, त्याच्यात मी हा क्वेश्चन मेन्शन केलाय पोरांनो. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन कोणते फक्त ओळखायचे. 2 मार्क्स साठी विचारला गेला क्वेश्चन आहे पोरांनो 2022 मध्ये. व्हॉट इज अ रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन नक्की काय, डेफिनेशन लिहा, फॉर्म्युला लिहा, याचं विथ एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केलं होतं पोरांनो. पुढे मार्च 2022 मध्ये सायंटिफिक रिझन इट रिकमेंडेड एअर टाईट कंटेनर आपल्या आयएमपी रिव्हिजन मध्ये एक्सप्लेन केलं. यानंतर मार्च 2022 मध्ये पोरांनो आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन हा प्रश्न विचारला गेला आहे. आणि स्टेट ट्रू ऑर फॉल्स 1 मार्क्सचे असे काही क्वेश्चन्स आहेत ते जुलै 2021 ला विचारलेत पोरांनो. यानंतर लाईमस्टोनचा हिट देताना ही जी डायग्राम आहे ह्या डायग्राम वरती क्वेश्चन विचारला जातो. आणि जर कोरोजनचा क्वेश्चन आहे, डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, रसचा फॉर्म्युला आहे, याचा डायग्राम बेस्ड क्वेश्चन किंवा नुसता एक्सप्लेन करायला 3 मार्क्स साठी विचारला गेला आहे. हा एक आयएमपी क्वेश्चन या चॅप्टर मधून. 2020 मध्ये यामध्ये आलेले होते पोरांनो तुमचे ऑब्जेक्टिव्ह विचारले गेले आहेत. एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, परत एकदा आयएमपी क्वेश्चन. बॅलन्स केमिकल रिएक्शन ह्या चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जर कोणता असेल तर तो बॅलन्स केमिकल रिएक्शन आहे, किंवा नुसत्या डेफिनेशन्स आहेत पोरांनो, की जसं की कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट. आणि जर का तुम्हाला ह्या सगळ्या समजून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ बघा, इतका भारी समजवलंय, एकदम मजा येईल पोरांनो तुम्हाला शिकताना ते. यानंतर केमिकल रिएक्शन कंप्लीट करायला लावली तुम्हाला. परत एकदा व्हॉट इज अ रस्ट जे बघा तुम्ही 2021 ला ऑलरेडी आलो होतो, परत एकदा 2020 मध्ये पण येऊन गेलो होतो. 2019 ला या चॅप्टर मध्ये काय काय विचारलं होतं तर फक्त या चॅप्टर मध्ये काही एमसीक्यू विचारले होते आणि सिमिलॅरिटीज विचारल्या होत्या काही, आणि डिफरन्सेस विचारले होते. पुढे मार्च 2019 मध्ये अजून काय काय विचारलं होतं पोरांनो. रिएक्शन बॅलन्स करायला विचारली होती, केमिकल रिएक्शन्स लिहायला लावली होती, आणि एक फिल इन द ब्लँक्स तुम्हाला विचारली होती. 3-3 1-1 मार्क, 4-5 4-5 6 मार्क असायचं वेटेज आहे. एंड ऑफ द चॅप्टर 3. आता चॅप्टर नंबर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरचं जे वेटेज आहे पोरांनो हे ऑलमोस्ट आहे तुमचं 7 मार्काचं. 7 मार्क्स एवढं वेटेज आहे 2026 साठी. त्यामुळे मोस्ट आयएमपी चॅप्टर, आणि या चॅप्टरचे बरेच क्वेश्चन जास्त रिपीट होतात पोरांनो. नवीन फार रेअरली विचारला जाणार या चॅप्टर मधून. 2024 मध्ये तुम्हाला विचारले फिल इन द ब्लँक्स, डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले आहे, त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे तुम्हाला. 2024 मध्ये सायंटिफिक रिझन विचारले. टंगस्टन मेटल दादा आपल्या एमपीक्यू रिझन मध्ये आहे का? 100% बबडी आहे, विथ एक्सप्लेनेशन, आणि कसं लिहायचं हे पण सांगितलंय, सिंपल भाषेत सांगितलंय, नक्की बघा. त्यानंतर डायग्राम दिलेली आणि डायग्राम वरून ओळखायला लावलेले. इथे एकच मेन्शन केले 2 मार्क्स साठी येणार आहे असं, पण आपल्या 1 शॉट रिव्हिजन मध्ये मी अजून काही डायग्राम एक्सप्लेन करून दिले, त्यामुळे मस्त अभ्यास होऊन जाईल तुमचा. सॉलिनाइडचा एक्झाम्पल आणि सॉलिनाइडची डेफिनेशन ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत पोरांनो. 2023 मध्ये जेवढ्या एमपी क्वेश्चन्स आहे आणि एक एक्सप्लेन आणि तुम्हाला एक डेरिव्हेशन एक्सप्लेन करायला लावलं होतं 3 मार्क्स साठी, इम्पॉर्टंट आहे. पूर्ण पाठ करायची गरज नाही, डब्बा 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 पाठ करा, पेपर डब्बा भरा. यानंतर मार्च 2023 मध्ये पोरांनो फिल इन द ब्लँक जेवढ्या एमपी होत्या, ऑड मॅन आउट एमपी होते. सायंटिफिक रिझन, इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन, कॉपर ॲल्युमिनियम वायर यूज, काय वायर यूज होते हा पण क्वेश्चन एक्सप्लेन केलाय सिंपल मध्ये, तुमच्या गालावरती डिंपल पडोस सर. आयडेंटिफाय फिगर बघा, ह्याच फिगर बद्दल मी बोलत होतो पोरांनो. 3 मार्क्स साठी विचारलं. आता मला सांगा ह्या गोष्टींना खूप वेळ लागेल का रे अभ्यास करायला? अजिबात वेळ लागणार नाही, खूप कमी वेळ लागणार आहे. त्यामुळे
कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारे क्वेश्चन जर का करायचे असतील ना, तर अशा पद्धतीने करावं लागतं. मास्टर स्ट्रॅटेजी करावं लागेल पोरांनो तुम्हाला याच्यामध्ये. जुलै 2022 मध्ये जेवढे पण डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे ते मेन्शन केलेत पोरांनो. मॅच द पेअर क्वेश्चन मेन्शन केलाय. बघा आता जे टॉपर ज्यांना खूप जास्त मार्क्स मिळतात ते काय सगळाच अभ्यास करता का? नाही. एंड मुमेंटला सगळा अभ्यास करत नका बसू. जे क्वेश्चन सगळ्यात जास्त रिपीटेड आहे आणि त्या क्वेश्चनचे चान्सेस जास्त आहे, स्वतः अनालिसिस करायला शिका आणि स्वतःची आयएमपी स्वतः बनवू शकतात पोरांनो तुम्ही. लक्षात ठेवा, आत्ताच्या कंडिशनला सर्वात जास्त हुशार आणि सर्वात जास्त नॉलेज जर का सायन्सचं कोणाकडे असेल तर कुठल्याच शिक्षकापेक्षा विद्यार्थ्याकडे सगळ्यात जास्त नॉलेज आहे पोरांनो. कारण तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्ट वाचताय, अभ्यास कर, त्यामुळे स्वतःला कोणापेक्षा या कंडिशनला कमी नका समजू तुम्ही. पुढे ट्रू ऑर फॉल्स जेवढे आयएमपी आहे ते मेन्शन केलेत. डायग्राम बेस्ड क्वेश्चन, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड राईट हँड रूल, आयएमपी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. 5 मार्काचा क्वेश्चन, 5 मार्काचा क्वेश्चन रिपीट होण्याचे कमी चान्सेस आहेत पोरांनो. बट इथे मेन्शन केलाय का 5 मार्काचा क्वेश्चन 3 मार्काला पण येऊ शकतो. बोर्ड कधी सुद्धा ज्यावेळेस पण पेपर बनवतो तर एकदम नवीन क्वेश्चन टाकतो असं नाही पोरांनो. बट बोर्ड त्या क्वेश्चनचा पॅटर्न बदलतो. 5 मार्काचा क्वेश्चन 3 मार्काला टाकू शकतो, 3चा क्वेश्चन 2 ला टाकू शकतो. म्हणजे कन्सेप्ट तीच ठेवणार, जे आतापर्यंत यूज केले त्याच कन्सेप्टवर पेपर बनणार आहे. फक्त त्याचे वेगवेगळे चेंजेस तो किती मार्क्सला विचारतील हे अनालिसिस करू नाही शकत. कारण कोणीही सुद्धा पेपर बघितलाय का? नाही. प्रत्येक जण आता प्रिडिक्शन करतो. त्यामुळे माझी अजिबात अशी इच्छा नाही की तुम्ही थोडा अभ्यास करा आणि बस त्याच्यातले थोडेफार क्वेश्चन लिहिले की झालं काम. प्रत्येक मुलाला, तळागाळातल्या प्रत्येक मराठी आपल्या पोराला जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, हाच आपला मेन उद्देश आहे पोरांनो. पुढे 2021 मध्ये जेवढे पण ऑब्जेक्टिव्ह आहे ते इम्पॉर्टंट आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन कोणता आयएमपी आहे ते तुम्हाला दिलेले. हे क्वेश्चन 2 मार्क्स साठी विचारलेला आहे. हा आपल्या कदाचित आयएमपी गिव्ह रिझन मध्ये दिलेला नसेल पोरांनो, कारण तेवढा मला ह्या वर्षी येण्याचे चान्सेस कमी वाटत आहे. बट याच्यात मेन्शन केलाय ज्या पोरांना 40 आउट ऑफ 40 मिळवायचे आहेत त्यांनी आयएमपीच्या भरोशावर अजिबात न करावं. सर्व अभ्यास करावा लागेल. जर सर्व मार्क्स मिळवायचे असतील तर सर्व अभ्यास करावाच लागणार. यानंतर पोरांनो डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट एक्सप्लेन केला आहे वन शॉट रिव्हिजन मध्ये. तिकडे तुम्हाला एक्झाम्पल बघून घ्या. मार्च 2020 मध्ये पोरांनो ऑड मॅन आउट विचारलं होतं. ट्रू ऑर फॉल्स, राईट हँड रूल परत एकदा विचारला होता आणि एक पॅसेज दिला होता त्याच्यावरून क्वेश्चन विचारले होते. शॉर्ट सर्किट रिलेटेड, ओव्हरलोडिंग रिलेटेड, हे पण एक्सप्लेन केले आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये. पुढे 2019 मध्ये 5 मार्काचा क्वेश्चन आला होता पोरांनो याच्यामधूनच. इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर, मोस्ट आयएमपी या चॅप्टर मध्ये 2019 मधले क्वेश्चन्स मेन्शन केले आहेत. सायंटिफिक रिझन तुम्हाला दिलेले आहे त्याच्यामध्ये. बस चॅप्टरचा दी एंड बबडी 100%. यानंतर चॅप्टर नंबर 5 हिट, या चॅप्टरचा वेटेज पोरांनो 5 मार्क्स. या चॅप्टरचे कोणते कोणते रिपीटेड क्वेश्चन आहे पटापट चला बघूयात. डायग्राम बेस्ड क्वेश्चन, रिजिलेशन कन्सेप्ट, मोस्ट आयएमपी, एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर 3 मार्क्स साठी आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन द रोल ऑफ एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर प्रेझेंटिंग ॲक्वॅटिक लाईफ एक्सप्लेन केलेला आहे आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये. 2024 मधले डायग्राम बेस्ड क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला. 2023 मध्ये होप्स ॲपरेटस, मोस्ट आयएमपी 5 मार्काला विचारलाय. हा क्वेश्चन जर का पोरांनो तुम्ही खरंच आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये बघितला, किती इझी प्रश्न होता पोरांनो. हा 5 मार्काला विचारलाय. दादा परत येईल का? 5 मार्काला तर नाही, 100%. 3 मार्काला येऊ शकतो. पेपरचा पॅटर्न बदलेल, कन्सेप्ट तीच ठेवणार ते. पुढे 2023 मध्ये काय काय विचारलं होतं पोरांनो. डायग्राम बेस्ड काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले होते, काही सब क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. मार्च 2023 मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डायग्राम बेस्ड क्वेश्चन 3 मार्काला आला होता. हा एक क्वेश्चन तुम्हाला करून जायचा आहे. जुलै 2022 मध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन रिपीटेड आहे. बघा हा ग्राफ जो आहे रिपीट झालेला आहे, आयएमपी आहे. मार्च 2022 मध्ये नीट लेबल डायग्राम होप्स ॲपरेटस 2 मार्क्स साठी पोरांना आला होता. मार्च 2022 मध्ये ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ होप्स ॲपरेटस 2 मार्क्स साठी विचारली होती पोरांनो. सिंपल डायग्राम जी तुम्हाला आत्ताच दाखवली ती एक आयएमपी आहे. मार्च 2022 मध्ये हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन एक्सप्लेन केलाय वन शॉट रिव्हिजन मध्ये. थेअरी पण दिलेली पोरांनो तुम्हाला त्याच्यामध्ये, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे.
जुलै 2021 मध्ये जेवढे पण एमसीक्यू विचारले ते मेन्शन केलेले आहेत आणि त्यानंतर 3 मार्क्ससाठी पुरांनो डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. असाच्या असा क्वेश्चन आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. मी परत एकदा सांगत आलेलो होतो, जेवढे पण प्रश्न घेतलेले त्याचा सखोल आणि चांगला अभ्यास केल्यानंतरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पुरांनो. जुलै 2020 मध्ये जेवढे एमपी बघा रिपीट होतोय, डायरेक्ट जी तुम्हाला ग्राफ दिसतोय रिपीट होताना दिसत असतो. ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा एक क्वेश्चन रिपीट होतोय. जुलै 2019 मध्ये परत एकदा ग्राफ रिपीट होतोय पुरांनो. त्यामुळे मोस्ट एमपी सांगतोय मी तुम्हाला. सायन्स 1 चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या चॅप्टरचं वेटेज ऑलमोस्ट 7 मार्क्स आहे. अजिबात स्किप नाही करायचं. हा चॅप्टर अजिबात स्किप करायचा नाही. 7 मार्काचा वेटेज आहे आणि मोस्ट आयएमपी चॅप्टर आहे पोरांनो हा. या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय काय केलेलं आहे, जुलै 2024 चा ज्यावेळेस बोर्ड एक्झाम झालं तेव्हा याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मेन्शन करून दिलेले आहे. कुठले फेनोमेना तुम्हाला विचारला जाऊ शकतो, डिस्पर्जन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन हे तुम्हाला करायचंय. पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन 3 मार्क्स साठी आलेला होता. त्यानंतर रेनबोचं फॉर्मेशन कसं होतं यावर क्वेश्चन आलेला होता. आणि दादा एवढं नुसते क्वेश्चनच सांगतोय का, याचं आन्सर कसं आहे, कसं एक्सप्लेन करायचंय, यासाठी पेपरच्या आदल्या दिवशी फुल महारिव्हिजन येणार. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे त्यात मी एक्सप्लेन करणार आहे. पण आत्तापासून तुम्हाला अभ्यास करायचा आहे कारण पेपरमध्ये बराच गॅप आहे पोरांनो. ह्या गॅपमध्ये तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. पुढे मार्च 2024 मध्ये जेवढ्या एमपी क्वेश्चन्स आहेत, प्रिझमचा जो क्वेश्चन आहे मोस्ट इम्पॉर्टंट, जुलै 2023 चा बोर्ड एक्झाम झाला त्यावेळेस जेवढ्या एमपी डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे ते तुम्हाला मेन्शन करून दिले, त्याचा अभ्यास चांगला करायचा आहे. मार्च 2023 मध्ये जो बोर्डचा पेपर झाला त्याच्यातले जेवढे क्वेश्चन्स आहेत मेन्शन केले, ट्रू ऑर फॉल्स वगैरे. जुलै 2022 मध्ये सायन्सचा बोर्डचा ज्यावेळेस एक्झाम झाले त्यावेळेस सेम प्रिझमचा क्वेश्चन डबल रिपीट झालेला आहे. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन, ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन बेंड लाईट रे टुवर्ड द नॉर्मल, हे क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट. मार्च 2022 चा बोर्डचा पेपर कसा होता, रेनबोचं फॉर्मेशन एकदम सिंपल मध्ये तुमच्या गालावरती डिंपल पडतो एवढं सिंपल आहे पोरांनो ते. त्यामुळे हा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यानंतर तुम्हाला जुलै 2020 चा पेपर कोणता आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. मार्च 2020 चे एमपी क्वेश्चन्स पूर्ण एक्सप्लेन याच्यामध्ये, हे क्वेश्चन्स तुम्हाला करून द्यायचे 3 मार्क्स साठी. याच्यातले खूप क्वेश्चन्स पडू शकतात, म्हणजे 3 मार्क्स साठी हा चॅप्टर जे 3 मार्क्सचे क्वेश्चन आहे या चॅप्टर मध्ये जास्त विचारतील. पुढे जुलै 2019 मध्ये याच्यावरती एक न्यूमेरिकल सुद्धा विचारला आहे, तो न्यूमेरिकल याच्यातला आयएमपी आहे. मार्च 2019 मधले आयएमपी क्वेश्चन्स हे जे पोरांनो लॉ आहे हे लॉ इम्पॉर्टंट होते. चॅप्टर नंबर 7 लेन्सेस, आता लेन्सेस चॅप्टरचं वेटेज 6 मार्क्स आहे. 6 मार्कासाठी या चॅप्टरचा ऑलरेडी मागच्या वर्षी 5 मार्काचा क्वेश्चन आलेला आहे पोरांनो. मग आता याच्यातले कुठले कुठले एमपी क्वेश्चन्स आहेत बघा. तुम्हाला हायपरमायट्रोपिया, रेटिना, प्रेसोबायोपिया, मायोपिया याबद्दल ऑड मॅन आउट वगैरे, डायग्राम बेस्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. सायंटिफिक रिझन, अ सिंपल मायक्रोस्कोप यूज इन अ वॉच रिपेअर, पोरांनो हा क्वेश्चन विथ एक्सप्लेन आपल्या आयएमपी गिव्ह रिझन वरती आहे, त्यामुळे तिथे जाऊन मस्त अभ्यास करून टाकायचा आहे तुम्हाला. मार्च 2024 मध्ये जेवढ्या एमपी क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केले आहे. जुलै 2023 मध्ये जेवढे एमपी क्वेश्चन्स आहेत ते मेन्शन आहे. ह्युमन आय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ह्युमन आयचा, तो दिलेला आहे पोरांनो जुलै. त्यानंतर मार्च 2023 मधले आयएमपी क्वेश्चन्स कोणकोणते, आता याच्यामध्ये पोरांनो नियर साइटनेस आणि फार साइटनेस याचा अभ्यास मस्त करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा 2026 मध्ये. जुलै 2022 ची जी एक्झाम आहे पोरांनो यामध्ये जेवढे पण आयएमपी क्वेश्चन्स आहे सर्व मेन्शन करून दिले तुम्हाला, ते नीट चांगले करून तुम्हाला जायचे पोरांनो. हा चार्ट तुम्हाला नीट करून जायचा आहे पोरांनो पेपरला जाताना, त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आता सगळा चार्ट करू का, अजिबात नाही. ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत तेवढ्या जरी केल्या तरी सफिशियंट आहे. एवढं नवीन काहीतरी युनिक नाही टाकणार, फिल इन द ब्लँक्स आहे ना त्या नीट करून जा. पुढे जुलै 2021 मध्ये जेवढ्या एमपी क्वेश्चन्स आहे, डिफरन्स बिटवीन मायोपिया आणि हायपरमायट्रोपिया म्हणजेच नियर साइटनेस फार साइटनेस, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत पोरांनो. पुढे हे जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे प्रिव्हियस इयरला विचारले ते मेन्शन केले आहेत. मार्च 2020 मध्ये परत एकदा ह्युमन आय वरती क्वेश्चन विचारला होता, तो एक इम्पॉर्टंट आहे. जुलै 2019 जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत मेन्शन केलेले आहेत पोरांनो पीडीएफ मध्ये. मार्च 2019 चे क्वेश्चन्स याच्यामध्ये मेन्शन्स आहेत.
आणि या चॅप्टरमध्ये जेवढे फॉर्म्युलेज आहेत जे इम्पॉर्टंट मला वाटलेत ना ते मी तुम्हाला दिले. फॉर्म्युला, साइन कन्व्हेन्शन, डिफेक्ट समरी, एवढ्या गोष्टी लक्षातच ठेवायच्यात पूर्ण. तुम्हाला ऑप्शन नाही. मला माहितीये प्रत्येक मुलगा रात्रभर जागतोय, पण त्या देवाला पण एकच प्रार्थना आहे की देवा, हे माझे पोरं शेवटी का असेना पण रात्र जागून अभ्यास करताय, पहाटे उठून अभ्यास करताय, त्यांच्या स्वप्नांना कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देऊ नको. जी मेहनत पोरं करतायत ना त्या प्रत्येकाच्या मेहनतीचं चांगलं फळ येऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे बाबा. आता पुढे चॅप्टर नंबर 8 मेटलॉलॉजी. मेटलॉलॉजी मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे पोरांनो? या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्काचं. हा चॅप्टर लिटल बिट इतुसा पोरांनो तुमच्यासाठी इतुसा अवघड, आणि मला विश्वास आहे माझे पोरं चांगले मार्क्स मिळवू शकतात, पण इतुसा आहे ना, थोडं चांगलं लक्ष द्या पोरांनो याच्याकडे. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणते? गिव्ह सायंटिफिक रिझन, सोडियम ऑलवेज केप्ट इन केरोसिन. अरे पोरांनो टाकलाय का आपण आयएमपी रिझन मध्ये? चेक करा, पटकन चेक करा आयएमपी रिझन मध्ये आहे का नाही हा क्वेश्चन्स, आणि लक्ष द्या बघा. त्यानंतर फॉलोइंग टर्म्स मेटलॉलॉजी और गँग्यू, एक डिफाईन करायचं आहे. 3 मार्क्सला विचारला गेलाय. मार्च 2024 मध्ये जे आयएमपी क्वेश्चन्स आहेत ते मेन्शन्स आहेत. जुलै 2023 चे क्वेश्चन्स आहे. हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन मी परत एकदा वारंवार सांगतोय, मोस्ट आयएमपी बाबा रे. मी गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये सुद्धा सांगितलं होतं याची कन्सेप्ट थोडी मोठी आहे पोरांनो, त्यामुळे मी तिथे एक्सप्लेन नव्हता केला, कारण आता लास्ट मोमेंटला एवढा वेळ नाही तुमच्याकडे. पण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्च 2023 से इंपॉर्टेंट क्वेश्चन से लेमन एंड टर्मराइन इज यूज फॉर क्लिनिंग कॉपर वेसल टर्न ग्रीनिश. एक्सप्लेन केला आहे, वन शॉट रिव्हिजन मध्ये नाही, पण आपल्या आयएमपी गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये हा क्वेश्चन आहे पोरांनो. हे जेवढे पण क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करशाल ना पोरांनो, तुम्हाला असं वाटेल शाळेत याच्यातले बरेच क्वेश्चन आलेले, दादी तर काल काय खाल्लं हे आठवत नाहीये, शाळेतले प्रश्न काय आठवणार आहे. जुलै 2022 चे क्वेश्चन इम्पॉर्टंट, ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. मार्च 2022 चे क्वेश्चन्स या चॅप्टर मधून जेवढे विचारले ते मेन्शन्स आहेत. जुलै 2021 मध्ये 2 मार्क्स आणि 3 मार्क्स, 3, 4, 5, 6, 7 मार्क कन्फर्म, बरोबर आहे. हे चॅप्टर मधून विचारले गेलेत. जुलै 2020 मध्ये बघा 3, 4, 5 आणि 6 मार्काचं वेटेज आलं होतं या चॅप्टरला. परत एकदा क्वेश्चन नंबर 3 जर का तुम्ही नीट बघा, आत्ताच बोलो ना इम्पॉर्टंट आहे पोरांनो. असे डायग्राम बेस्ड क्वेश्चन, गिव्ह सायंटिफिक रिझन याच्यातलं विचारलं जाऊ शकतं. मार्च 2020 मधले आयएमपी क्वेश्चन्स मेन्शन आहेत. जुलै 2019, मार्च 19. पूर्ण एवढं समजतंय तुम्हाला? मार्चचा पेपर म्हणजे कोण? जो सर्वांसाठी असतो. जुलैमध्ये ज्या मुलांना चांगले मार्क्स मिळवता आले नाहीये, जे मुलं फेल झाले असं आपण ज्याला म्हणतो, त्या मुलांसाठी रिपीटेड परत पुन्हा एकदा एक संधी दिली जाते. त्या मुलांचा पेपर जुलैला होतो, त्यामुळे ते क्वेश्चन पेपरचा चांगला अभ्यास करायचा आहे तुम्हाला, जे की ऑलरेडी मेन्शन याच्यामध्ये. यानंतर चॅप्टर 9 कार्बन कंपाऊंड. या कार्बन कंपाऊंडचं वेटेज आहे 7 मार्काचं. 5 मार्काचं वेटेज या क्वेश्चनला आहे पोरांनो. लास्टचा क्वेश्चन चॅप्टर नंबर 9 इम्पॉर्टंट आहे. चला 2024 मध्ये काय काय विचारलं आहे पटापट तुम्ही लक्षात ठेवायचे, टिक करायचे. जुलै 2024 मध्ये जेवढे क्वेश्चन्स आहेत नीट बघून घ्या. हे व्हिडिओ बघत असताना पोरांनो तुम्हाला मध्ये पॉज करायचा आहे. मी फास्ट जातोय, गोष्टी टिक करा, लिहत बसू नका. आणि जर तुमच्याकडे टेलिग्राम चॅनल अवेलेबल असेल ना पोरांनो, तर सायन्सवाला दादाच्या टेलिग्राम चॅनलला पटकन जॉईन व्हा. तिथे फ्री ऑफ कॉस्ट पीडीएफ भेटेल. इव्हन याच्या व्यतिरिक्त काय अजून तुम्हाला हवं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्या प्रत्येक पोराला चांगले मार्क्स मिळवले जातील, हीच माझी मनापासून इच्छा आहे. मार्च 2024 मध्ये जेवढे एमपी ते मेन्शन्स आहेत पोरांनो. मार्च 2024 मध्ये पार्ट 2 मध्ये कुठले क्वेश्चन्स आहेत ते बघा. आता हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन सुद्धा मी मराठी मीडियमच्या मुलांना सांगितलं होतं इम्पॉर्टंट आहे. हा एक डायग्राम बेस्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. जुलै 2023 मध्ये आयुपॅक नेम ह्या चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे नीट चांगले करून द्यायचे पोरांनो. मार्च 2023 मध्ये पोरांनो फक्त चार्ट कंप्लीट करायचा होता. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, अल्केन, फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे होता फक्त. मार्च 2023 मध्ये चार्ट कंप्लीट करायचा होता पोरांनो. पुस्तकात चार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे. जुलै 2022 मधले जेवढे एमपी क्वेश्चन्स आहेत ते बघा. मार्च 2022 मध्ये जेवढ्या एमपी क्वेश्चन्स आहेत
नीट चेक करा, चांगला अभ्यास करायचा. जुलै 2021 मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. जुलै 2020 मध्ये परत एकदा स्ट्रक्चरल फॉर्म्युला विचारले, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विचारले पोरांनो. आता ह्या ज्या गोष्टी ना पोरांनो, ह्या चॅप्टर मधल्या ह्या कन्सेप्ट क्लिअर कराव्या लागतील. रट्टा मारून आता एंड मोमेंटला समजून काही होणार नाही. चांगल्या मित्रांचा ग्रुप बनवा, एकमेकांना शिकवा, जेणेकरून लवकर अंडरस्टँडिंग होईल. एखाद्या शिक्षकाने शिकवण्यापेक्षा एखाद्या आपल्या दादाने किंवा आपल्या मित्राने जर का गोष्टी शिकवल्या ना, लवकर चांगल्या समजतात. त्यामुळे समजून घ्या, म्हणजे पेपरला ब्लँक जरी झाला, जर समजलेलं असेल ना, तर पेपरला तुम्ही काहीही लिहू शकतात पोरांनो. पुढे मार्च 2020च्या एक्झाम मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे, ते तुम्हाला दिलेले आहेत. जुलै 2019 मध्ये जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते मेन्शन्स आहेत. मार्च 2019 चे क्वेश्चन्स, चॅप्टर नंबर 10 स्पेस मिशन, या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो 5 मार्क्स. 5 मार्क्स साठी जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ना, बघूयात चला कोणकोणते आहेत पोरांनो. जुलै 2024 मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघा. गिव्ह सायंटिफिक रिझन इट नेसेसरी टू मॅनेज स्पेस डेब्रिज, याचा क्वेश्चन मी गिव्ह रिझन IMP मध्ये एक्सप्लेन केलाय. डेब्रिजचा क्वेश्चन तुम्हाला लक्षात येईल पोरांनो, शेवटचा क्वेश्चन तो करून जायचा आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 बघा, जेवढे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत 3 मार्क्स साठी. मार्च 2024 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला टिक करून दिलेले आहेत, ते बघा. 3 मार्क्स साठी, 2 मार्क्स साठी 5 मार्काचे वेटेज आहे बघा, बरोबर 5 मार्क्स काउंट होत आहेत. जुलै 2023 मध्ये व्हॉट इज कंट्रीब्युशन ऑफ इंडिया इन स्पेस टेक्नॉलॉजी, 3 मार्क्स साठी विचारला होता आणि वरचा 2 मार्क्स साठी. मार्च 2023 मध्ये या चॅप्टर मधून बघा 4 मार्क्स साठी विचारलेला आहे बघा. बोर्ड कधी कधी ना वेटेज फिक्स नाही राहत पोरांनो. 7 मार्काचं आहे ना, तिथे 6 होऊ शकतं, 5 होऊ शकतं, पण 7चं 8, 9 नाही होऊ शकत. मी हायस्ट सांगतोय विथ ऑप्शन. 40 मार्काचा पेपर बनतो ना, विथ ऑप्शन पेपर 60 मार्काचा येतो, म्हणजे 20 मार्काचा पेपर हा तुम्हाला एक्स्ट्रा साठी पोरांनो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जुलै 2022 जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते इथे मेन्शन्स आहेत. मार्च 2022 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मेन्शन करून दिलेले आहेत. जुलै 2021 मधले चार्ट्स किंवा जेवढे MCQ आहेत ते मेन्शन करून दिलेले पोरांनो. जुलै 2020 मधले जेवढे पण क्वेश्चन्स आहेत, 3 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे, 1 मार्क्स साठी आणि 1 मार्क्स साठी तुम्हाला MCQ विचारले, तो इम्पॉर्टंट आहे. मार्च 2020 मधले पोरांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ते या PDF मध्ये टाकलेले आहेत आपण. जुलै 2019 मधले जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सगळे याच्यामध्ये जे ऑलरेडी विचारले गेले 2019 ला ते आहेत. मार्च 2019 मधले जेवढे क्वेश्चन्स आहेत ते मेन्शन्स आहेत. आणि फायनली एंड ऑफ चॅप्टर नंबर 10, ऑल द व्हेरी बेस्ट पोरांनो. पेपर ह्यातून मिनिमम 20 ते 25 मार्क्सचा मिळेल पोरांनो तुम्हाला सायन्स 1 साठी. आता पेपर जर फार गणला जातात, त्यांनी ठरवलंच नाही यावर्षी PIQ टाकायचेच नाहीत, स्टील तरी सुद्धा 15 ते 20 मार्क्स ऍज इट इज पडतील याच्यामधून. आता तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की दादा 15, 20, 25 मार्क्स साठी आम्ही असं करायचंय, आता एक इमॅजिन करा पोरांनो, यामधून तुम्ही जर का ऍटलिस्ट 20 मार्क्सचा घेतला, याचा अभ्यास केला, 20 मार्क्स याच्यातून मिळाले, अजून दुसरा पार्ट 2 चा 20 मार्क्स, 40 मार्क्स झाले पोरांनो. प्लस शाळेतून तुम्हाला 20 मार्क्स देणार, देते शाळा मार्क देते, 20 झाले, 60 मार्क झाले पोरांनो. आता मला सांगा पोरांनो, तुम्ही एकटाच अभ्यास करणार का? अजिबात नाही. राम राम जपना, सबका पेपर अपना, इकडून तिकडून 4-5 शाळेचे पेपर आहे, थोडस मेन लेवलच्या पण गोष्टी होणार, 4-5. 70 ते 80 मार्क्स सायन्सला पाडणं खूप इझी आहे पोरांनो, खूप इझी आहे. 70 to 80% म्हणजे 70 ते 80 मध्ये मार्क्स मिळवणं खरंच इझी आहे पोरांनो. फक्त तुम्हाला काय काय चांगलं करून जायचंय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे करायचे, प्लस जेवढ्या पण कन्सेप्ट आहे त्या समजून जायच्या आहे, पाठ म्हणत नाहीये. सायन्स 1 मध्ये रट्टा मारायसाठी खूप कमी गोष्टी, सायन्स 2 ला तरी रट्टा मारावा लागेल. सायन्स 1 ला रट्टा मारू नका, गोष्टी समजून घ्या, म्हणजे पेपरला कितीही फिरवून प्रश्न आला तर आपण सुद्धा फिरवून उत्तर लिहिता आलं पाहिजे आपल्याला. आय होप सो की जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत याचा तुम्ही चांगला अभ्यास करणार, पेपर तुम्हाला चांगलाच जाईल, टेन्शन फ्री राहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक मुलापर्यंत ही जी क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड करेल ती प्लीज प्रोव्हाइड करा. प्रत्येक मुलाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे पोरांनो. थँक्यू सो मच, धन्यवाद.